प्रेक्षकांनो, आता इकडे शुब्बू फार मोठी अशी खेळी साचतो. त्याच्याने डायरेक्ट नंदाकाचा असली चेहरा साहेबांसमोर येतो आणि इकडे श्रावणीची आई डायरेक्टच स्वतः जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगते. आता इकडे श्रावणीची आई कसं काय साहेबांसमोर येते, शुब्बू कोणती खेळी साचतो, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहूया. आजचा भाग फारच कमालीचा असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. आता इकडे प्रेक्षकांनो, आता शुब्बू फार मोठी अशी खेळी सांगणार असतो. आता इकडे शुब्बू बोलतो, काही देखील एक झालं ना तरी मला आहे ना मॅडमच्या आहे ना आईंना शोधलंच पाहिजे. जे काय सगळं घडलेलं असणार आहे ना ते मॅडमच्या आईच सांगू शकतील. याच्याकरता काहीतरी एक मी केलंच पाहिजे. नंदाक्का बोलू लागत असते. नंदाक्का म्हणते, आता मी त्या म्हातारीला किडनॅप करून ठेवलं आहे. 25 वर्षापासून मी त्या म्हातारीला किडनॅप करून ठेवलंय. आता आपण आहे ना त्या म्हातारीला संपवून टाकू. आणि इकडे हा तर माझ्या विश्वंभर माझ्या हाताखालचा मांजरच आहे. मी जसं सांगेल तसं तो करत राहील. आता या विश्वंभरचा पण मी कशी माज उतरवते ना ते बघच. हा विश्वंभर फार नाटकं करू लागत होता ना, अख्खी प्रॉपर्टी गिळायची होती ना, पण आता या अख्ख्या प्रॉपर्टीची मालक मी स्वतःच असणार आहे. बरं आता बघ मॅडी मी काय करते, असं इकडे नंदाक्का बोलू लागत असते. आता ते सगळं बोलणं प्रेक्षकांनो आता इकडे डायरेक्ट शुब्बू ऐकून घेतो. आता इकडे शुब्बू फार मोठी अशी खेळीच असतो. आता इकडे डायरेक्टच नंदाक्का बोलते, मला काही देखील कोणी ना आता त्या बाईला संपवून टाकलं पाहिजे. 25 वर्षापासून ती बाई आता माझ्या तावडीमध्ये होती. आता मला तिची काही देखील गरज नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे नंदाक्का पण ना गाडीमध्ये बसून निघालेली असते डायरेक्टच काय श्रावणीच्या आईला संपवण्याकरता. पण प्रेक्षकांनो आता इकडे शुब्बू डायरेक्टच त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मागे जातो. आता इकडे शुब्बू डायरेक्ट एका असा बंद खोलीच्या इथे जाऊन उभा राहतो. शुब्बू बोलतो, या इथे का बरं आले असेल बरं, इथे कोण आहे बरं, इथे तर डायरेक्ट श्रावणी मॅडमच्या आई तर नसतील ना. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट तसंच घडतं, तिथे श्रावणीची आईच असते. आणि आता इकडे डायरेक्ट नंदाक्का जाऊन तिच्यावरती हल्ला करणारच. तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इकडे शुब्बू फार मोठी खेळीच असतो. शुब्बू डायरेक्ट तिथली लाईट बंद करून टाकतो. आता इकडे नंदाक्काला काही देखील दिसत नसतं. नंदाक्का बोलते, इथली लाईट अचानकच बंद झाली कसं काय बरं, हे सगळं काय चाललं आहे बरं, कोणी मला येताना तर पाहिलं नसेल ना, कोणीतरी ही लाईट बंद केली नसेल ना, त्याच विचारामध्ये ती पडलेली असते. पण प्रेक्षकांनो आता इकडे शुब्बू बोलतो, तुम्ही मॅडमच्या आईंना संपवायचा प्रयत्न करता काय, तुम्हीच इतक्या वर्षापासून त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं काय, आता मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे शुब्बू डायरेक्टच त्या संधीचा फायदा उचलून इकडे डायरेक्ट श्रावणीच्या आईला तिथून डायरेक्ट गायब करून टाकतो. आता इकडे श्रावणीच्या आईला तो एका वेगळ्या जागी घेऊन जातो. त्यावेळेस आता श्रावणीची आई पण बोलते, बाळा कोणीच बरं तू मला कसं काय वाचतं बरं, त्या नालायक बाईंनी मला 25 वर्षापासून कैद करून ठेवलं होतं, किडनॅप करून ठेवलं होतं. त्यावेळेस आता शुब्बू पण बोलतो, मी तुमच्या साहेबांच्या इथे ना काम करतो बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीची आई पण बोलते, मला जे काय सगळं घडलेलं आहे ना ते सगळं जाऊन ना साहेबांना सांगायचं आहे, मला तू घरी घेऊन चल. आता प्रेक्षकांनो इकडे शुब्बू पण बोलतो, घरामध्ये फार असं वाईट साईट गोष्टी बोलण्यात आल्या आहे बरं. आता शुब्बू जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगतो. शुब्बू बोलतो, आता इथे डायरेक्टच आहे ना तू मॅडमच्या डायरेक्ट लग्नाचा विषय घरामध्ये चालला आहे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे शुब्बू डायरेक्टच ना श्रावणीच्या आईला घेऊन ना घरी जातो. आता इकडे विश्वंभर बघतो तर काय तिथे डायरेक्टच त्याची बायको असते. आता विश्वंभरला 440 वॉटचा फार मोठा असा झटका लागतो. विश्वंभर बोलतो, माझी बायको ही इथे कसं काय बरं, तू इथे आलीच कसं काय बरं, तुझी हिंमत कसं काय इथे यायची बरं, तू तर पळून गेली होती ना. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच ना शुब्बू पण बोलतो, नाही ह्या नालायक बाईंनी ना कैद करून ठेवलं होतं बरं, तुमच्या सख्या बहिणीने कैद करून ठेवलं होतं बरं हिला. आता प्रेक्षकांनो विश्वंभर बोलतो, बस शुब्बू, तुला मी बोट दिला, तू माझा हात धरायचा प्रयत्न करतोय, तू हे सगळं माझ्या बहिणीबद्दल काय बोलतो आहे बरं, तो मॅडी वाईट होता हे सगळं मला आता कळालेलं आहे, पण माझ्या बहिणीबद्दल एक शब्द पण काही देखील एक बोलायचा नाही. जर का तू माझ्या बहिणीबद्दल काही देखील एक बोलला तर मी तुला आता अजिबात सोडणार नाही, मी त्याला आयुष्यात माफ करू शकणार नाही, हे तू लक्षात ठेव. आता प्रेक्षकांनो त्याच ठिकाणी आता इकडे श्रावणी बोलते, आई तू इथे कसं काय आली बरं आई. आता प्रेक्षकांनो इकडे जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं आता इकडे श्रावणीच्या आई सांगून टाकते. आता इकडे श्रावणीची आई बोलते, मला 25 वर्षापासून कैद करण्यात आलं होतं बरं, तुझ्या सख्या बहिणीने विश्वंभर मला कैद करून ठेवलं होतं बरं, मला 25 वर्षापासून त्या बाईंनी कैद करून ठेवलं होतं, त्याच बाईचे सगळे खेळ होती, त्याच बाईचे सगळे कटकारस्थान होते. आता हा मुलगा आला, ह्या मुलाने मला वाचवलं, नाही तर आज ती बाई माझ्या जीवावरती उठली होती, आज त्या बाईने मला मारून टाकलं असतं, पण आज हा मुलगा आला म्हणून आज मी इथे उभी आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर बरं. या बाईने मला इतक्या वर्षापासून खूप नाही ते त्रास दिला होता बरं. आता इकडे शुभ पण बोलतो, मी नंदाक्काचा पाठलाग केला होता म्हणून मला हे सगळं सत्य कळालं होतं बरं.
त्यांनी त्यांच्या जीवावरती चुटल्या होत्या, पण मी ऐनवेळी लाईट बंद केली. मी ऐनवेळी लाईट बंद केली म्हणून आपल्या मॅडमचा जीव वाचला, नाही तर आपल्या मॅडमबरोबर आज बरं वाईट झालं असतं बरं. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरचा त्याच्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास पटत नसतो. आता इकडे प्रेक्षकांना इकडे शुभू बोलतो, मी माझ्या आईची शपथ घेऊन बोलतो, मी जे काय सगळं बोलतो ते सगळं खरं बोलत आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरचा त्याच्या बोलण्यावरती विश्वास पडतो बरं. आता इकडे डायरेक्ट प्रेक्षकांना विश्वंभर बोलतो, हे खूप चुकीचं झालं बरं. जर काही त्या बाईने केलं असेल ना, मी त्या बाईला अजिबात सोडणार नाही. जर काही सगळे तुमचे नाटकं असेल, हे सगळं जर का तुमची खेळी असेल ना, तर मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. आता प्रेक्षकांना असं म्हणून डायरेक्टच विश्वंभर नंदा अक्काला कॉल करतो. नंदा अक्का बोलते, हे सगळं काय झालं बरं, ही अचानक गायब कसं काय झाली बरं, विश्वंभरचा मला कॉल काय येत आहे बरं, विश्वंभरला सत्य तर कळलं नाही बरं. आता ही बाई डायरेक्ट विश्वंभर पुढेच तर नाही पोचली, नेमकं काय झालं असेल बरं. आता इकडे प्रेक्षकांना घाबरत आहे ना, डायरेक्टच नंदा अक्का कॉल उचलते. नंदा अक्का बोलते, काय झालं बरं. आता तेवढंच विश्वंभर बोलतो, तू कुठे आहे बरं. तेवढंच नंदा अक्का खोटं बोलत म्हणते, मी देवळामध्ये आहे. आपल्या घरामध्ये जे काय सगळं संकट आहे ना, ते सगळं संकट एकदाच चाललं जाऊ याच्याकरता मी देवळामध्ये प्रार्थना करायला आली होती बरं. विश्वंभर बोलतो, ते सगळं जाऊ दे, तू आत्ताच्या आत्ता घरी ये बरं. तेवढ्यात ती पण बोलते, काय झालं बरं, अचानक मला तू घरी का बरं बोलवत आहे बरं. तेवढ्यात विश्वंभर बोलतो, काय झालं काय नंदा अक्का ते मला विचारू नको, तू घरी ये असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे नंदा अक्का पण घरी पोचते. नंदा अक्का बघते तर काय इथे डायरेक्टच श्रावणीची आई असते. नंदा अक्काला खूप मोठासा धक्का लागतो, एकदम असा घाम येतो. ती मुद्दाम नाटकं करत बोलते, वहिनी तू आली, तू कसं काय आली बरं, इतक्या वर्ष तू कुठे होती, हे सगळं काय चाललं होतं बरं, हे सगळं काय होतंय बरं. आता प्रेक्षकांना तेवढ्यातच विश्वंभर बोलतो, थांब 2 मिनिटं थांब, हे सगळं काय चाललं आहे बरं तुझं, तू हे सगळं काय केलं बरं, हे सगळं तू मुद्दामच केलं ना, तू माझ्या बायकोला डांबून ठेवलं होतं ना 25 वर्षापासून. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच मॅडी पण येतो. मॅडी बोलतो, हे सगळं काय चाललं आहे बरं, माझी आई कशाला डांबून ठेवेल. त्यात विश्वंभर बोलतो, तू गप्प बस बरं मॅडी. आता प्रेक्षकांना इकडे नंदा अक्का पण बोलते, मी अजिबातच हिला डांबून ठेवलं नव्हतं विश्वंभर, मी कशाला हिला डांबून ठेवेल बरं, मी हे सगळं कशाला करेल बरं. आता प्रेक्षकांना इकडे शुभू पण बोलतो, बस बस झालं, हे सगळं तुम्ही केलं, तुम्ही माझ्या डोळ्याने पाहिलं आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे शुभू डायरेक्ट विश्वंभरला बोलतो, ही सगळी ह्या बाईने केलं तर तुम्ही चर्चा अजिबात विश्वास ठेवू नका. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट श्रावणी पण बोलते, ही बाई खूप वाईट आहे बरं, ही बाई खूप कारस्थानं करू लागत होती बरं, इतक्या वर्षांनी तुम्हाला त्रास दिला होता बरं बाबा, ही खूप वाईट बाई आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरचा पण विश्वास पटलेला असतो. आता इकडे विश्वंभर बोलतो, आता मी पोलिसांना बोलून तुला त्या पोलिसांच्या ताब्यात देणार आहे बरं, असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे विश्वंभर पण पोलिसांना बोलवतो. विश्वंभर पोलिसांना बोलून म्हणतो, ह्या बाईंनी माझ्या बायकोला कैद करून ठेवलं होतं, ह्या बाईंनी माझ्या बायकोला आहे ना किडनॅप करून ठेवलं होतं, ह्या बाईला तुम्ही तिथून घेऊन जा असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे इन्स्पेक्टर पण येणार डायरेक्ट त्या बाईला बेड्या ठोकता आणि तिथून तिला घेऊन जाता. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट शुभू पण बोलतो, हे बघा साहेब, आता तरी तुम्हाला सत्य कळालं का. आता तेवढ्यातच विश्वंभर पण बोलतो, थँक्यू शुभू, आज तुझ्यामुळे मला सत्य कळालं, नाही तर आज हिच्याबरोबर होत्याचं नव्हतं होऊन गेलं असतं बरं, आज हिचा जीव पण गेला असता, आज हिच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं बरं. जर काहीच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो बरं. मी ह्या बाईची इतक्या वर्ष गुलामी केली, मला असं वाटत होतं ही बाई खूप चांगली असेल बरं, पण नाही, तीच बाई माझ्या घरावरती उठली होती, ती बाई माझ्या जीवावरती उठली होती बरं, ह्याच बाईने एकदम कारस्थानं केली होती बरं. आता प्रेक्षकांना इकडे आता श्रावणी पण बोलते, आता तरी तुम्हाला जे काही सगळं सत्य ते कळलं का, आता तरी तुम्हाला कळलं का मीच तुमची मुलगी आहे बरं. तेवढ्याच प्रेक्षकांना विश्वंभर पण बोलतो, हो आता मला जे काही सगळं सत्य आहे ना ते सगळं सत्य कळलेलं आहे. श्रावणी मला माफ कर, मी तुझा पण दोषी आहे बरं, इतक्या वर्ष मी तुला फाडून नको ते बोललो बरं, इतक्या वर्ष मी तुला त्रास दिला, इतक्या वर्ष मी तुला बोललो तू माझी मुलगी नाही असं तसं, मी तुला इतक्या वर्ष बोललो, मी तुला फार त्रास दिले, मला माफ कर बरं श्रावणी तू. आता इकडे श्रावणी पण बोलते, तुम्ही माझी माफी अजिबातच मागू नका, पण तुम्ही जे काय भजे माझ्याबरोबर वागताना तसं अजिबात वागू नका बरं. तुम्ही बड्डेच्या दिवशी पण केक खात नाही माझ्या हातनं, मला पाया पण पडू देत नाही, तुमचं जे काय तुम्ही सगळं वागताना ते तुम्ही वागणं फक्त आता बंद करा. आता इकडे तेवढ्यातच श्रावणीची आई पण बोलते, श्रावणी बळा मी त्या इतक्या वर्षापासून भेटले नाही, मला तुला भेटायची फार इच्छा होती बरं, असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे डायरेक्ट श्रावणीची आई पण येणार श्रावणीला मिठी मारते. आता इकडे विश्वंभर पण बोलतो, थँक्यू सो मच बरं शुभू, आज तुझ्यामुळे मला हे सगळं बघायला मिळालं आहे बरं. आता प्रेक्षकांना असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आणि आता इकडे नंदा अक्काचं तर पूर्ण भांडं फुटलेलं आहे, पण आता इकडे नंदा अक्का बाहेरनं तिची खेळी खेळणार आहे, बाहेरनं तिचे चाल खेळणार आहे, तिचे चाल आता यशस्वी होईल का, मालिकेत नेमकं पुढे काय होईल ते सगळं बघणं फारच रंजक ठरणार आहे बरं. जर का तुम्हाला अशाच मालिकेच्या अपडेट दररोज जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.